धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान परमात्मेच्या आणि साधू संतांच्या सेवेकरता निवडलेला हा अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा प्रत्येक यावत मनुष्याला काहीतरी उपदेश करणारा हा अभंग या ठिकाणी मी नवे यावत जेवढे काही मनुष्य जीव आहेत त्या प्रत्येक मनुष्याला आणि प्रत्येक गृहस्थी जीवनामध्ये जीवन व्यतीत करणाऱ्या जीवाला उपदेश करणारा हा अभंग मी या ठिकाणी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय या ठिकाणी यावत मनुष्य मात्राला गृहस्थी जीवनामध्ये असलेल्या जीवाला अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत उच्च कोटीचाही प्रत्येक मानवाला प्रत्येक व्यक्तीला हा जीवनामध्ये उतरवणारा हा उपदेश आहे. आणि सुंदर अशा प्रकारे साधा आणि सोपा तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. या अभंगाच्या भावार्थाकडे ओळण्याच्या तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा ठरला तर आपल्या या असणाऱ्या सृष्टी वाहेगाव या असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये पवित्र गावामध्ये हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा किम कारणम कुठल्या कारणाने आहे हे सर्वांना ज्ञात आहे. तरी सुद्धा माझं कर्तव्य आहे की हा कशाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे हे सांगण्याचा. विठ्ठल विठ्ठल आपल्या या वाहेगाव या नगरीमध्ये आणि सुंदर अशा प्रकारे हा जो कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, कीर्तनाची ही जी काही सेवा ठेवलेली आहे ही सेवा ठेवलेली आहे गृहप्रवेशाच्या निमित्ताने म्हणजे वास्तुशांतीच्या निमित्ताने. आणि सुंदर अशा प्रकारे वास्तुशांतीच्या निमित्ताने जी कीर्तनरूपी सेवा ठेवलेली आहे. कारण कीर्तन हे कधी ठेवायचं, कीर्तन हे कशा करता ठेवायचं आणि कीर्तन हे ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या कीर्तनाचं त्या ठिकाणी साध्य काय आहे याच्या पाठीमागचे ही बरेच कारण आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. पण ज्या वास्तुशांतीच्या निमित्ताने हे कीर्तन ठेवलेलं आहे ते आमच्या आदरणीय वाहेगाव मधलेच तर या ठिकाणी असणारे आमचे बंधू म्हणजे आता या ठिकाणी मी बहीण आहे आणि सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी ही कीर्तन सेवा करणार आहे. विठ्ठल विठ्ठल तर ज्यांच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे ते असणारे श्री हरिभाऊ केशवराव वारे, श्री ज्ञानेश्वर हरिभाऊ वारे, श्री तुकारामजी हरिभाऊ वारे, श्री श्यामजी गजानन घुगे यांच्या असणाऱ्या वास्तुशांतीच्या निमित्ताने हा कीर्तनाचा असणारी सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि सुंदर अशा प्रकारे या वास्तुशांतीच्या निमित्ताने आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिंतवादक गायक असणारे आदरणीय श्री तुकारामजी दादा वारे यांच्या असणाऱ्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने दादांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. कारण या ठिकाणी दादांच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने माझंच कीर्तन का ठेवलं याचा मलाही 8 दिवसापासून नाही चांगला 15 दिवसापासून विचार येत आहे. पण मीच विचार केला की त्यांनी मला बहीण मानलेलं आहे आणि त्यांना बहीण नाही आहे. त्यांनी खूप वर्षापूर्वी सांगितलं होतं ताई आम्हाला तुम्हीच बहीण आहे म्हणून असंही वाटलं असेल की आपल्या बहिणीचंच कीर्तन ठेवावं म्हणून सांगितले काम करावे सेवके. तर आदरणीय तुकारामजी दादांनी या ठिकाणी मला आपल्याच म्हणजे आमच्या आता मी आमच्या म्हणेला आमच्या असणाऱ्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे ही कीर्तनाची सेवा दादांनी सहपरिवारांनी आई वडील बंधू असतील सगळ्यांनीच मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि सुंदर अशा प्रकारे वास्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तन ठेवलेलं आहे. आणि या वास्तूच्या निमित्ताने हे जे कीर्तन ठेवलेलं आहे याचं एकच कारण आहे. सांगू तुम्हाला जिथे भगवंताचा भक्त असतो जिथे भगवंताचे दास असतात आणि जिथे भगवंताचं नाम गायले असतं ना ते घर पवित्र असतं, तो देश पवित्र असतो आणि तो गाव सुद्धा पवित्र असतो. की पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. म्हणून सुंदर अशा प्रकारचं तुमचं गाव ही पवित्र आहे, भूमी ही पवित्र आहे आणि ज्या कुळात दादांचा जन्म झाला ते कुळ ही काय आहे पवित्र आहे. सर्व वारकरी आहेत, सर्व भक्तिमय जीवन जगणारे आहेत आणि त्यांच्या वास्तूच्या निमित्ताने त्यांनी इतरत्र दुसरा न कार्यक्रम ठेवता कीर्तनच ठेवलं. आणि कीर्तनच का ठेवलं? कीर्तन आता कीर्तन कशाला मानावं हाही प्रश्नच आहे. विठ्ठल विठ्ठल
कीर्तनच आहे ना, कीर्तनाला कीर्तनच म्हणतात, पण कीर्तनाला सुद्धा कीर्तन कशाला कीर्तन म्हणावं हा सुद्धा आता एक काय झालेला आहे, ओहापोह झालेला आहे. मी सर्वांची क्षमा मागून सांगेल की वास्तूच्या निमित्ताने जे कीर्तन ठेवलेलं आहे ते नामसंग कीर्तन आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये तीनच कीर्तनाची काय सांगितलेली आहे, आपल्याला मर्यादा सांगितलेली आहे. एक गुणसंग कीर्तन आहे, एक लीलासंग कीर्तन आहे आणि एक नामसंग कीर्तन आहे. कारण कीर्तन कशाला म्हणतात, कीर्तन याची स्तुती त्याची स्तुती, याची निंदा त्याची निंदा, याची सुनासी याचा सासरा असा, याचा नवरा असा, याचा बाप असा, याची नणंद, हे सांगण्यासाठी कीर्तन ही मर्यादा नाही आहे. कीर्तन कशाला म्हटलं जातं, कीर्तन चांग हो या अंग हरिरूप, हरिरूप ज्याचं अंग होतं त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल की कीर्तन ही ठेवलं, पण कीर्तनाची मर्यादा आता ही फार ढासळत चाललेली आहे. कारण कीर्तनाकडे पाहताना एक विनोदाचं साधन म्हणून ऐकणारेही पाहतात आणि लोकांचा त्या ठिकाणी विनोद म्हणून त्या ठिकाणी लोकांचं मनोरंजन करायचं म्हणून ही कीर्तन सांगल्या जात आहे. विठ्ठल विठ्ठल ही कीर्तनाची संतांची मर्यादा नाहीये. ज्या कीर्तनामध्ये महाराज भगवंताच्या नामाचं गुणाचं आणि लीलेचं वर्णन केल्या जातं त्यालाच कीर्तन म्हटल्या जातं. आणि ज्या कीर्तन साधनेने जे नाम साधना आहे त्या नाम साधनेनेच वास्तू दोषही जातो. जगामध्ये असली कुठलेच अशा प्रकारचा दोष नाही की जो नामाने जाणार नाही. सांगू तुम्हाला, वास्तू शांती का करावी आणि त्यामध्ये कीर्तन का करावं आणि नाम का घ्यावं याचंही कारण आहे. विठ्ठल विठ्ठल वास्तूमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकाराहून वाळू आणल्या जाते, अनेक प्रकारची वीट आणल्या जाते, सिमेंट आणल्या जातं, कलर आणला जातो, लोखंड आणल्या जातं. हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की अनेक प्रकारच्या या ठिकाणी वस्तू आणलेल्या जातात आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे वाळू आणलेली जाते. तर ती वाळू असणारी गंगेतली असेल, कुठल्या नदीतली असेल, नवी नवी गंगेचीच आपण वाळू आणतो. अनेक प्रयास करून आपण वाळू ही आणतो. पण काय असतं, कधी गंगा असेल कधी नदी असेल त्यामध्ये अस्थिही विसर्जन केल्या जातात की नाही. आपण अस्थि विसर्जन आपल्या घरी जर कोणी गेलं तर त्यांचे अस्थि विसर्जन आपण गंगेमध्ये किंवा नदीमध्ये करतो आणि कालांतराने त्या अस्थिचे कण कण होऊन जातात. बरोबर आहे, पाणी तर होत नाही. कारण पाणी फक्त त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच भूमी अशी आहे की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी गावामध्ये इंद्रायणीच्या मध्येच जर एक कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये जर अस्थि टाकली तर तिचं पाणी होतं. विठ्ठल विठ्ठल बरोबर. आपल्या गावाकडे आपण काही सगळेच आळंदीला जात नाही म्हणून नदीला म्हणा गंगेला म्हणा ते अस्थि विसर्जन करतो. त्याचे कण वाळू मध्ये येतात आणि ती वाळू आपल्या घर बांधकामाला वापरल्या जाते. मग सगळ्याच जीवांची मुक्ती होते, सगळ्याच आत्म्यांना शांती लागते असं काही नाहीये. म्हणून ती शांती करण्याकरता वास्तू शांती करावी लागते. मग वीट असेल, वाळू असेल, सिमेंट असेल आणि महाराज त्याच्यामध्ये सुद्धा भूमी महात्म्य आहे, अन्न महात्म्य आहे आणि संग महात्म्य आहे आणि त्यामध्ये वास्तू महात्म्य आहे. विठ्ठल विठ्ठल संग महात्म्य आणि वास्तू महात्म्य आणि त्यामध्ये अजून एक महात्म्य सांगेल तुम्हाला, या सगळ्यांना शुद्ध करणारं नाम महात्म्य. कारण का, वास्तूमध्ये भूमी महात्म्य, भूमी सुद्धा काय असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. जिथे आपल्याला वास्तू बांधायची, आपण वास्तुशास्त्राच्या हिशोबाने जर पाहिलं तर आपण कोणाला तरी दाखवतो आणि वास्तू आपल्याला जशी पाहिजे त्या हिशोबाने आपण बांधून घेतो. म्हणून भूमी महात्म्य सांगितलेलं आहे. कारण भूमी जशी असेल त्या भूमीचा प्रभाव आपल्यावर पडल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, काही भूमी अशा असतात की तिथे एक क्षणभर सुद्धा थांबू वाटत नाही आणि काही भूमी अशी असते की तिथे निवांत 1 तास 2 तास आपल्याला थांबण्याची काय होते, इच्छा होते. सगळ्यात महत्त्वाचं सांगू, आपण जर देहूला गेलो
आपण जर देहूला गेलो तर तुकोबाराईंचं दर्शन घेतो आणि 10-5 मिनिटं तिथे बसतो आणि लगेच आपण उठतो. का उठतो? तर तुकोबाराई सुद्धा तिथून काय झालेले आहे, निघून गेलेले आहे की आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आणि तिथून आपण आळंदीला या बरं. आणि आळंदीला आल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आणि प्रदक्षिणा घालून त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं की नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. जे अनादी कालापासून सिद्धेश्वर भगवंताचं निवांत असणारं जे स्थान आहे, कारण भगवंतानी सुद्धा नामदेवरायला म्हटलेलं आहे, नामदेवरायनी सुद्धा भगवंताला म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. आळंदी म्हणजे हे कल्पाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं ठिकाण आहे. तिथे आपण दर्शन घेतो आणि सुवर्ण पिंपळाची प्रदक्षिणा घालतो आणि विना मंडपामध्ये जातो, दंडवत घालतो आणि दंडवत घातल्यानंतर आपण तिथे काही वेळ काय होतो, बसतो. बसल्याच्या नंतर जर कोणी उठलं म्हणाला ना उठा चला आपण जाऊ, तर आपण काय म्हणतो, बसा ना. निवांत ठिकाण आहे, माऊलींचा दरबार आहे आणि माऊली इथे बसलेले आहे, मग आपल्याला बसायला काय आहे, हरकत आहे. ही भूमी काय आहे, महात्म्य आहे. भूमी महात्म्याला अत्यंत श्रेष्ठत्व आहे, म्हणून भूमी ही चांगली पाहिजे. आणि त्या भूमीमध्ये जे अन्न येतं, जे धन येतं, त्याचं सुद्धा महात्म्य आहे. विठ्ठल विठ्ठल आणि अन्न महात्म्य आणि संग महात्म्य. तुम्हाला सांगेल की त्या वास्तूमध्ये राहत असताना अन्न सुद्धा काय पाहिजे, पवित्र पाहिजे. कारण अन्न आणि पाणी या दोन्हीवरच आपल्या शरीराची, बुद्धीची आणि मनाची हालचाल होत असते. आपली बुद्धी आणि मन या दोन्हीवरच त्या ठिकाणी चांगलं की वाईट हे बनत असतं. वाणीने जर पाणी व्यवस्थित चांगल्या प्रकारचं शुद्ध पाणी केलं तर पाणी पिल्याच्या नंतर वाणी सुद्धा काय होते, शुद्ध होते. आणि शुद्ध अन्न घेतल्याच्या नंतर युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. आहार म्हणजे अन्न. अन्नाचं महात्म्य असं आहे की महाराज म्हणतात की गृहस्थी असणाऱ्या व्यक्तीने म्हणा किंवा पारमार्थिक व्यक्तीने म्हणा 4 ठिकाणचं अन्न खाऊ नये. विठ्ठल विठ्ठल सांगितलं की एक राजाच्या घरचं अन्न खाऊ नये, एक वेश्येच्या घरचं अन्न खाऊ नये, एक दरिद्र्याच्या घरचं अन्न खाऊ नये आणि एक चोराच्या घरचं अन्न खाऊ नये. मी तुम्हाला अन्न महात्म्य सांगेल की ज्या गृहस्थी जीवनामध्ये, ज्या वास्तूमध्ये, ज्या भूमीमध्ये आपल्याला राहायचंय ना, तिथलं अन्नाचं सुद्धा काय आहे, महात्म्य आहे. प्रत्येक मानवाने आपला परमार्थ शुद्ध ठेवण्याकरता आणि निरंजनी रूपी बांधिले घर, त्या घरापर्यंत जर जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्या मनाला आणि बुद्धीला शुद्ध ठेवण्याकरता, चांगल्या भूमीमध्ये वास्तव्य करण्याकरता अन्न ही शुद्ध असलं पाहिजे. म्हणून राजाच्या घरचं भोजन कधी करायचं नाही. मग तुम्ही म्हणाल तिथं पंचपक्वान्न असतं, 56 भोग असतात. मला 56 भोग होते पण माझ्या श्यामसुंदर आणि तिथला एक सुद्धा कण ग्रहण केलेला नव्हता. जेव्हा भगवान श्यामसुंदर शिष्टाई करता दुर्योधनाच्या घरी आले होते तेव्हा भगवंताने एक कण सुद्धा अन्नाचा घेतला नाही. भगवान म्हटले होते उद्धवाला, अरे
म्हणाला होता. तुम्हाला मी याच्या पाठीमागचं कारण सांगेल की पांडवांना युद्ध करायचं नव्हतं आणि म्हणून धर्मराजाने काय केलं होतं की भगवान श्यामसुंदराला सांगितलं होतं तुम्ही हस्तिनापूरला जा आणि दुर्योधनाकडे शिष्टाई करा की हे दुर्योधना आम्हाला युद्ध करायची इच्छा नाही, फक्त एखादं गाव आम्हाला तू दे. म्हणून भगवान गेले होते. दुर्योधन म्हणला नाही देवा, सुईच्या अग्रभागाच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी बिना युद्धाची देणार नाही. तेव्हा भगवंत तिथून उठले होते आणि तेव्हा दुर्योधनाने प्रार्थना केली होती की हे भगवंत, हे श्यामसुंदर, विठ्ठल विठ्ठल वास्तुशांतीला दादांच्या वरती कृपा आशीर्वाद असणारे आणि दादांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी अगदी वैजापूर तालुक्यातून आणि संभाजीनगरचे वैभव, वैजापूर तालुक्याचे वैभव असणारे आदरणीय नाथ बंगाली मसोबा महाराज वैजापूरकर बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर बाबांकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण बाबांचा आश्रम आणि बाबांचं वैभव फार मोठा आहे. कारण मी स्वतः डोळ्यांनीही पाहिलं आहे आणि बाबा आपणही या ठिकाणी आलात तर सगळ्या परिवाराच्या वतीने तुमचे खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे आणि या ठिकाणी आपले सुद्धा धन्यवाद आहे. एकदा बाबांकरता टाळ्या वाजवा. आणि बाबा या ठिकाणी एकटेच आले नाही तर त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सूनबाई त्यांनाही घेऊन आल्या आणि त्यांचे जे चिरंजीव आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत, आदरणीय अनिलजी महाराज गवळी. त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. विठ्ठल लक्षात आहे ना विषय कुठे होता? हा, तर भगवान परमात्म्याला दुर्योधनाने आग्रह केला होता, देवा आलाच आहात, शिष्टाई नाही जमली तर नाही जमू द्या, पण एक घास तरी भोजन करून जा, कारण त्या ठिकाणी दुःशासनाचा महाल खाली केलेला आहे, 56 भोग तुमच्या करता जेवण्याकरता तयार केलेले आहे. भगवंताने सांगितलं होतं, मला सांगायचं की राजाचं भोजन ग्रहण करायचं नाही. भगवंताने सांगितलं दुर्योधना, अरे तुझ्यासारख्या पापी असणाऱ्या राजाचं घरचं पाणीच अन्नच काय, पण मी पाणी सुद्धा ग्रहण करणार नाही. तिथून देव उठले होते आणि उद्धवजी चल विदुरागर जावे. तिथून विदुरागरच्या घरी गेले आणि विदुरागरच्या कन्या खाल्ल्या. हा पुढचा विषय आहे, पण मला सांगायचा भाव काय की भगवंतानी सुद्धा तिथलं अन्न ग्रहण केलं नाही. याला अन्न महात्म्य म्हणतात. अजून सांगू तुम्हाला, महाराज 52 दिवस शरपंजरीवर पडलेले असणारे भीष्माचार्य 52 दिवसापासून कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाच्या बाणाच्या टोकावरती पडलेल्या भीष्माचार्यांकडे जेव्हा पांडव गेले होते, द्रौपदी, कुंती, उत्तरा, भगवान श्यामसुंदर जेव्हा गेले होते ना, तेव्हा रोमावर त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्या अर्जुनाचे बाण घुसलेले होते. तुम्ही भागवत कथा ऐकलीच असेल. तर रोमामध्ये त्या ठिकाणी बाण घुसलेले आहे आणि रस्ता मात्र त्या ठिकाणी वाट त्या ठिकाणी पाहण्याची इच्छा मनामध्ये लालसा आहे की केव्हा माझा श्यामसुंदर येईल आणि केव्हा मला काय देईल, दर्शन देईल. मनामध्ये एकच भाव की कृष्ण 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 नाम चालू आहे आणि डोळे मात्र वाटाकडे, रस्त्याकडे लागलेले आहे. जेव्हा भगवान परमात्मा पांडवांना घेऊन आले आणि पांडवांना सांगितलं की त्या ठिकाणी पांडवांनी नमस्कार केला, भगवंताने भीष्माचार्यांना सांगितलं, हे पितामह, या ठिकाणी पांडव आलेले आहेत, ते फक्त दर्शना करता नाही, तुम्ही 52 दिवसापासून
या शरपंजरीवर पडले म्हणून ते पाहण्याकरता पांडव आले नाही, तर हे पितामह या भीष्म धर्मराजाला शोक झालेला आहे, तो शोक निवारण करण्याकरता तुमच्याकडे आणलेला आहे. आणि इथे भीष्माचार्यांनी पांडवांना अनेक प्रकारचा उपदेश केला. जे विष्णू सहस्त्रनाम म्हणतो ना आपण भगवंताचं, तर ते विष्णू सहस्त्रनामाचा उपदेश सुद्धा कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भीष्माचार्यांनी केलेला आहे. आणि ज्यावेळेस राजधर्मान स्त्री धर्मान मोक्ष धर्मान विभागशः, राजधर्म मोक्ष धर्म स्त्री धर्म असं ज्या वेळेस दान धर्म सगळ्या धर्माचा भीष्माचार्य धर्मराजाला उपदेश करू लागले ना, त्यावेळेस दान धर्म ऐकून घेतला सर्वांनी, मोक्ष धर्म ऐकून घेतला, राजधर्म ऐकून घेतला. आणि स्त्री धर्म सांगत असताना द्रौपदीने भीष्माचार्यांना टोकलं. सगळ्यांना माहित आहे भीष्माचार्यांच्या समोर द्रौपदी हसली होती आणि भीष्माचार्यांचं लक्ष गेलं होतं, द्रौपदी तू का हसलीस असं म्हटल्यानंतर द्रौपदी म्हटली, पितामह आता माझ्या 5 पतींना तुम्ही राजधर्म योग धर्म त्या ठिकाणी सगळ्या धर्माचा तुम्ही उपदेश करत आहात, दान धर्माचा उपदेश करत आहात, स्त्री धर्माचा उपदेश करत आहात. पितामह या स्त्रीची एक प्रश्न आहे की हा तुमचा धर्म हा तुमचा उपदेश तेव्हा कुठे गेला होता, जेव्हा कौरवे पंचाळी सभे माझी नाडिली, वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. ज्या वेळेस त्या दुष्ट दुःशासनाने भर सभेमध्ये रजस्वला अवस्थेमध्ये मला ओढत आणलं होतं, त्यावेळेस तुमचा स्त्री धर्म राजधर्म हा कुठे गेला होता. सगळे स्तब्ध झाले महाराज. सगळ्यांना माहित आहे तिथे तिचं वस्त्रहरण केल्या जात होतं. भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य धृतराष्ट्र मोठे मोठे रती महारथी त्या ठिकाणी बसले होते. आणि मग तेव्हा तुमचा हा स्त्री धर्म कुठे गेला होता, तर त्यावेळेस भीष्माचार्यांचं वाक्य आहे. त्यावेळेस भीष्माचार्य म्हणतात, बाळ द्रौपदी हेही तुझं बरोबर आहे की त्यावेळेस माझा स्त्री धर्म राजधर्म हा कुठे गेला होता सांगू तुला. त्यावेळेस मी तिथेच होतं, माझं शरीरही तिथे होतं, माझे डोळेही तुला बघत होते, पण बुद्धी आणि मन मात्र मलिन झालेलं होतं. त्या ठिकाणी बुद्धी ही दुर्बुद्धी झालेली होती. याचं कारण एकच होतं की त्यावेळेस माझं मन आणि बुद्धी न्याय देण्याकरता शुद्ध नव्हती. कारण मी राजाचं भोजन करत होतो आणि पापी असणाऱ्या दुर्योधनाचं अन्न मी ग्रहण करत होतो, म्हणून त्या ठिकाणी न्याय देण्याकरता समर्थ नव्हतो. पण आता पवित्र असणाऱ्या अर्जुनाच्या बाणाच्या टोकाने पूर्ण रक्त वाहून गेलेला आहे आणि माझी बुद्धी शुद्ध झाली, म्हणून श्री धर्माचा काय करत आहे, उपदेश करत आहे. विठ्ठल विठ्ठल राजाचं अन्न ग्रहण करू नये, वैश्याच्या घरचं अन्न ग्रहण करू नये. आणि महाराज वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहून लोकांना लुटून लोकांना हनमारण करून लोकांच्या घरी चोरी करून आणलेल्या धनाचं कधी अन्न ग्रहण करू नये. बघा तुम्ही वाईट घरच्या मनुष्याचं जर अन्न खाल्लं ना तर बुद्धी सुद्धा काय होते, वाईटच होते. म्हणून तर तुकोबाराय वेळोवेळा भगवान पंढरीनाथाला नारायण हे संबोधन वापरून वेळोवेळा म्हणतात, देवा तुझ्या बुद्धी ते माना कथा नको जो नारायण, कथा नको जो नारायण, कथा नको जो नारायण. काहीच म्हटलं नाही, हे नारायणा दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा. का नको, तर मला परमार्थ करण्याकरता शुद्ध बुद्धीचीच गरज असते. आणि ही शुद्ध बुद्धी ठेवण्याकरता ही अन्न काय असावं लागतं, शुद्ध असावं लागतं. जर आपण चोराच्या घरचं अन्न खाल्लं तर आपल्याला चोरी करण्याचीच काय होते. उदाहरण आपण पूर्वीचे जुने कीर्तनकार सांगतात, एक चोर होता, त्याने सतत 12 वर्ष चोरी केली. किती वर्ष, 12 वर्ष चोरी केली. कधीच तो पकडल्या गेला नाही, कधी तो पोलिसांच्या हाती सुद्धा आल्या नाही. आणि एक दिवस त्याला अचानक आठवण आली, अरे आपल्याला चोरी करता करता 12 वर्ष झाले म्हणे, पण अजून कोणाच्या तावडीत आपण सापडलो नाही. म्हणून त्याला आनंद झाला आणि त्याला एक दिवस चोरी करायला जायचं. त्याने बायकोला म्हटलं, ऐक म्हणे
ऐक म्हणे 12 वर्ष झाले मी चोरी करतो, अजून मला कोणी पकडलेलं नाही. एक काम कर म्हणे, हे सुद्धा आपल्यावरती देवाचीच काय आहे, दया आहे. एक काम कर म्हणे, आपल्या गावातल्या ब्राह्मणांना तू बोलव आणि त्यांना अन्न भोजन दे. दे म्हटल्यानंतर आता पत्नीला सांगितलं, तो बिचारा गेला त्याच्या कामाला. त्याच्या पत्नीने सुंदर अशा प्रकारे पंचपक्वान्नाचं जेवण केलं, ब्राह्मण भोजन ठेवलं. ब्राह्मण देवता भोजनाला आले. आल्यानंतर त्या स्त्रीने एवढं सुंदर स्वागत केलं की बसायला पाठ, पाठीला पाठ, रांगोळ्याच्या नक्षादात, उदबत्त्याचा माहितीये तुम्हाला आहे की नाही, सुंदर अशा प्रकारे पंचपक्वान्न केलं. आणि स्टीलच्या ताटात जेवण दिलं नाही, चांदीचं ताट, चांदीच्या वाट्यान, चांदीचाच ग्लास पाणी प्यायला. एवढं सुंदर थाट केला त्या ब्राह्मण देवतेचा. सुंदर पंचपक्वान्न वाढले, सुंदर त्या ब्राह्मण देवतेने भोजन केलं. आणि ब्राह्मणाच्या मनामध्ये 2-4 घास खाल्ले आणि मनामध्ये विकल्प आला की अरे या घरात दुसरा पुरुष कोणी दिसत नाही, एकटी स्त्रीच आहे. आणि जेवणा करता कशाचे ताट आहे, चांदीचे ताट आहे, चांदीच्या वाट्या आहे, चांदीचे ग्लास आहे. मग ग्लास जाऊ द्या, एखादी वाटी घेतली तर काय हरकत आहे. कुणी विचार केला, ब्राह्मण देवताची. वय होतं 80-85 वर्षाचं वय झालेलं, आयुष्यभर यज्ञ याग केलेलं, पूजा केलेले, नामचिंतन केलेलं. आणि मनामध्ये आलं, 2-4 घास जेवण केलं, मनामध्ये आलं नाही ताट नाही ग्लास, मग एक वाटी घेऊन जायला काय हरकत आहे. ती बाई घरामध्ये गेली, जेवण झालं, त्या ब्राह्मण देवतेने ती वाटी घेतली, खिशात टाकली. त्या असणाऱ्या गृहिणीने सुंदर पूजा केली, दक्षिणा दिली आणि निरोप घेतला ब्राह्मण देवताने. त्या घरातून ती ब्राह्मण देवता रस्त्याने, गावातल्याच रस्त्याने जाऊ लागले. थोड्या दूरवरती अंतरावरती गेले त्या घराच्या. आणि मनामध्ये विचार आला की अरे आपलं वय 80-85 वर्षाचं झालं, कधी घरात खायला नव्हतं तर उपाशी राहून दिवस काढले, भगवंताचं नामचिंतन केलं. कधी आपल्याला दान पूजा आली तरच आपण ते अन्न ग्रहण केलं, कोणी दिलं भिक्षामध्ये तरच आपण अन्न ग्रहण केलं, पण कधी चोरी जीवनामध्ये केली नाही. मग आज असं का झालं की आपण जिथे जेवलो तिथली वाटी उचलली, खिशात टाकली. विचार आला, याचं कारण काय असेल, याचं कारण काय असेल. तिथूनच ब्राह्मण देवता मागे फिरले, जिथे जेवले त्या बाईकडे गेले. त्या बाईला म्हटले, बाई मी तुझी वाटी चोरली. ती म्हणली, चोरू द्या, काय हरकत नाही, बरं झालं म्हणे चोरली. आता असं कोणी म्हणेल का, आपल्या घरातली एखादी वस्तू चोरीला नेली, चोरी करणारा माणूस म्हटला आम्ही तुमच्या घरची ही वस्तू चोरली, आपणच काय सारी गल्ली त्याला हाणायला उठेल, बरोबर आहे की नाही. ती बाई म्हटली, बरं झालं महाराज चोरली. महाराज ते देवबाप्पा म्हटले, ब्राह्मण देवता म्हटले, बाई मी चोरी केली. म्हणे काय हरकत नाही, मला एक सांग म्हणे, तुझ्या घरी चांदीचे ताटं जेवायला आहेत, चांदीचे ग्लास पाणी प्यायला आहे, तुझा मालक काय करतो म्हणे, तुझा पती काय करतो. तू म्हणला, ती म्हटली 12 वर्ष झाले, सलग 12 वर्ष झाले माझ्याच पतीने सांगितलं होतं आज तुम्हाला भोजनाकरता बोलवण्याकरता, म्हणून मी तुम्हाला भोजनाकरता बोलवलं, तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या. ब्राह्मण देवता म्हणले, तुला भरभरून आशीर्वाद आहे, पण तो काम काय करतो हे तर सांगशील. ती म्हटली 12 वर्ष झाले कोणाला सापडला नाही, कोणाला कधीच पोलिसाला सुद्धा माहित झालं नाही, फक्त माझा पती काम करतो ते चोरीचं, चोरीच्याच आणलेल्या पैशाचं हे काय आहे, अन्न आहे. ब्राह्मण देवा म्हटले, बरोबर आहे, मग चोरीचं खाईल तर चोरीच करण्याची काय होईल, इच्छा होईल. विठ्ठल विठ्ठल. आपण ज्या प्रकारचं अन्न ग्रहण करू त्या प्रकारची आपली काय होते, बुद्धी होते. म्हणून सात्विक अशा प्रकारे त्या भूमी त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी पवित्र असली पाहिजे. त्या भूमीमधले त्या वास्तूमधलं अन्न पवित्र असलं पाहिजे. आणि त्या असणाऱ्या वास्तूमध्ये राहणाऱ्या घरातल्या लोकांचा संगही चांगला असला पाहिजे. कारण जे जीवन घडतं ना ते संगतीवरती घडतं. अधमाची संगती केली तर मनुष्य वाईट बनतो, संतांची संगती केली तर भगवंताची काय होते, प्राप्ती. संतांची
निश्चयही काय होतो, दृढ होतो आणि त्या कमळापतीलाही कळतं महाराज. नवे नवे त्या भगवंताची आपल्याला सुद्धा काय होते, प्राप्ती होते. बैसता संतांचे संगती, संतांच्या संगतीला नुसतं बसा, त्यांचं दर्शन घेऊन संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. महाराज संतांच्या संगतीमध्ये जरी बसलो, आपल्याला दर्शन नाही घडलं नका घडू द्या, त्यांच्या चरणाचा स्पर्श नाही घडला नका घडू द्या, फक्त त्यांच्या पंगतीला बसा, त्यांच्या संगतीला बसा. महाराज म्हणतात संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीच्या मध्ये बसल्याच्या नंतर, संतांची कृपा झाल्याच्या नंतर कोणाकोणाचा उद्धार झाला हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे. कारण त्या प्रमाणातूनच सांगितलेलं आहे की ध्रुवजी की बन गई प्रल्हाद झुकी बन गई, ध्रुवजी की बन गई प्रल्हाद झुकी बन गई. हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. महाराज ध्रुवजी की बन गई प्रल्हाद झुकी बन गई. महाराज प्रल्हादाचा उद्धार झाला, ध्रुवाचा उद्धार झाला, झाला की नाही महाराज. संगती भेटली. प्रत्यक्षात नारदांना पाहिलं नव्हतं कयादू पुत्र प्रल्हादाने, प्रत्यक्षात नारदांचं दर्शन घडलं नव्हतं. आईच्या पोटामध्ये प्रल्हादजी होते आणि आईला भागवत धर्माचा उपदेश करताना संग घडला. संग महात्म्य सांगायचंय. संग घडला तर प्रल्हाद जन्माला आला तर तो लेकरांसारखा, आपला लेकरू जन्माला आला तर रडतं, पण प्रल्हाद जन्माला आला तर एकच वाक्य बोलला, नारायणा हरी नारायणा नारायणा हरी नारायणा. नारायणा हरी नारायणा नारायणा हरी नारायणा 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 हरी नारायणा हरी नारायणा हरी नारायणा नारायणा हरी नारायणा हरी नारायणा हरी महाराज प्रल्हादाला फक्त आईच्या उदरामध्ये
सांगायचंय मला. संघ महात्म्य, संघ संतांचा संघ पोटात असताना घडला तर स्तंभी नारायण प्रगटले. प्रल्हादाकारणे दैत्यासी दंडाया स्तंभी नारायण प्रगटले. महाराज नरसिंह अवतार भगवंताला घ्यावं लागला. संघ महात्म्य. अजून अलीकडे सांगू तुम्हाला, म्हैसीपुत्र मुखी बोलविनी श्रुती चालविली भिंती बैसोनिया किंवा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भ द्विजांचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा किंवा ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा. महाराज संगती घडली त्या भिंतीला तर भिंत चालली. संगती घडली म्हशीचा पुत्र रेडा, माणूस नाही जड भिंत, भिंत चालली. संघ महात्म्य, संतांचा संघचा महात्म्य, संत संघ महात्म्य किती मोठा आहे. महाराज संघ घडला म्हशीच्या पुत्राला तर महाराज तो नुसता बोलला नाही, ऋग्वेद बोलला. संघ घडला जाताना नेवास्याला जाताना तर त्या ठिकाणी पुढे नेलं त्या रेड्याला तर संतांच्या संगतीमध्ये चालल्यामुळे ज्ञानोबाराईंच्या हाताने समाधी भेटली. आणि महाराज कधी रेड्याची वारी भरलेली पाहिली का? पण आजही रेड्याची वारी भरल्या जाते. हा संतांच्या संघ महात्म्याचा परिणाम आहे. विठ्ठल लक्षात ठेवा, भूमी महात्म्य, अन्य महात्म्य आणि संघ महात्म्य. ज्या वास्तूमध्ये आपल्याला राहायचंय, मी अभंग सोडून नाही जाणार, ज्या वास्तूमध्ये आपल्याला राहायचंय ती भूमी श्रेष्ठ असली पाहिजे, तिथलं अन्न पवित्र असलं पाहिजे आणि तिथल्या घरातल्या लोकांचा संघ सुद्धा पवित्र असला पाहिजे. आणि पवित्र राहिल्याच्या नंतर तिथल्या वास्तूचं महात्म्य निर्माण होतं. आणि या सगळ्यांना पवित्र करण्यासाठी नाम महात्म्य सांगितलं महाराज. त्या वास्तूला पवित्र करायचं असेल तर नाम घ्यावं, कीर्तन करावं. त्या भूमीला पवित्र करायचं असेल नाम घ्यावं, कीर्तन घ्यावं, कीर्तन करावं. अन्न पवित्र असेल देवाला नैवेद्य दाखवावा, नाम घ्यावं, कीर्तन करावं. कारण असं नामच, असं त्या ठिकाणी दोषच नाही की तो भगवंताच्या नामाने जाणार नाही. कारण महाराज दोष तर जातातच जातात, पण पाप सुद्धा जळून काय होतात? अशी एक साधना आहे की आपण द्वापार युगात, त्रेता युगात त्या ठिकाणी जन्माला आलेलो प्राणी नाहीत, तर कलियुगातले आपण प्राणी आहोत. आणि आपल्या दोषाचा नाश करण्याकरता आपल्याला नाम ही साधना सांगितली की यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिनः
तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये नाम साधना अशी आहे की कलियुगामाती करावी कीर्तन, कलियुगामाती करावी कीर्तन, कलियुगामाती करावी कीर्तन, कलियुगामाती करावी पापच नाही की ते नाम साधनेने जाणार नाही. कारण नाम घेतलं तर महाराज म्हणतात घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची. पापाची पर्वताची पर्वत जळून भस्म होतात, नवे पर्वताची तर जळून भस्म होतातच, पण भगवंताची प्राप्ती सुद्धा कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. सांगायचा भाव काय की नाम महात्म्य हे ते तिन्ही जे महात्म्य मी तुम्हाला सांगितलं, भूमी महात्म्य, अन्न महात्म्य, संग महात्म्य, याच्यामध्ये जर काही दोष असेल तर त्या नाम घेतल्याने या सगळ्या दोषाचा काय होतो, नाश होतो. आणि ह्या तिन्हीही ज्यांच्या वास्तूच्या निमित्ताने ही मी सेवा करत आहे त्या घरामध्ये भूमी ही पवित्र आहे, बरोबर, भूमी ही पवित्र आहे, तिथलं अन्न ही पवित्र आहे. आणि जे आमचे सगळ्या घरातले वारकरी, सगळे दादा असतील, त्यांचे बंधू असतील, आई असतील, बाबा असतील, वहिनी असतील, सगळे वारकरी असून त्यांचा संघ सुद्धा सगळ्या वारकरी संतांचा संघही त्यांना आहे. कारण महाराष्ट्रातील एकही कथाकार असे नाहीत की त्यांच्या कथेला तुकारामजी दादा राहत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. संतांचा आहे. रात्रंदिवस ते संतांच्या संगतीत राहतात. नवी नवे सतत भागवत कथा असेल, शिवकथा असेल, रामकथा असेल, त्या संतांच्या संगतीमधून कानामध्ये, कानाच्या द्वारे नवे त्यांना भगवंताने आवाज सुद्धा फार गोड दिलेला आहे. कारण त्या कथेमध्ये असल्याशिवाय सांगू तुम्हाला अर्धी कथाच त्यांच्यावर होत असते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जालना जिल्ह्याचं खरंच ते वैभव आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एवढे कथाकार आहेत, पण जोपर्यंत तुकारामजी दादा स्टेजवर येत नाही ना तोपर्यंत तिथे असणाऱ्या बसणाऱ्यांच्या मानाच डुलत नाहीत. सांगू तुम्हाला, त्यांनी फक्त एकदा म्हणावं, तुम्ही अशा हातवर करा, त्यांचं भजन सांगते मी तुम्हाला. हा, मला सगळ्यात आवडणारं त्यांचं भजन आहे. तुम्ही सुद्धा हातवर करा, तुमचंच भजन सांगते. आणि सगळ्यांनी अशा टाळ्या वाजवा. त्यांचं भजन सांगू, टाळ्या तर वाजवा ना. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर दादा गोविंद, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर दादा गोविंद, राधा गोविंद रघुराई पांडुरंग, राधा गोविंद रघुराई पांडुरंग, राधा गोविंद रघुराई पांडुरंग, राधा गोविंद
यांचं ते भजन गाताना माहितीये का, सगळ्यांना आपल्या घरातले पांडुरंग रूपी आई वडील दिसतात, कारण ते स्वतः आई वडिलाला पांडुरंग आणि रुक्मिणी मानतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 म्हणून सांगायचा भाव काय, संग महात्म्य. त्यांना संघ ही संतांचा आहे, मोठ्या मोठ्या महात्म्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा गुरुघराणाही फार मोठा आहे. म्हणून भूमी महात्म्य, अन्न महात्म्य, संघ महात्म्य आणि त्यामध्ये हे नाम महात्म्य जोडलेलं आहे. आणि महाराज ते गृहस्थी आहेत, वहिनी आहेत, 2 कन्या आहेत. आणि या गृहस्थी जीवनामध्ये सुंदर एक वास्तू असावी, सुंदर एक घर असावं, अशी प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि सांगू तुम्हाला, ते घर बांधण्याकरता सुद्धा धन पवित्र असावं लागतं. धन पवित्र राहिलं तर पुढची येणारी सुख शांती त्याच्यावर अवलंबून राहते. सांगू तुम्हाला, आमच्या सोबतच, कारण माझ्याच कथेला भरपूर ठिकाणी दादा असतात, सांगू तुम्हाला, तिथून ते सांगतात असं करा, असं करा, असं करा, असं करा. कारण सांगणारी जिथून सांगतात ती जागा पवित्र होते, आणि जिथून त्यांच्या घरी धन येतं ते अतिशय अतिशय पवित्र आहे. म्हणून भूमी सुद्धा पवित्र झाली. विठ्ठल विठ्ठल. पवित्र आहे, कारण गृहस्थी जीवनामध्ये आपल्याला धन ही पवित्र असावं लागतं. आणि गृहस्थ आश्रम ज्याने स्वीकारलेला आहे त्यांना 4 पुरुषार्थ सांगितलेले आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर त्यामध्ये सगळ्यात असणारा अर्थ म्हणजे धन. तर गृहस्थी जीवनामध्ये त्यांनी सुंदर अशा प्रकारचे भूमी आहे, अन्न आहे, संघ आहे, आणि धन सुद्धा उत्तम अशा प्रकारचं जोडलेलं आहे. आणि ते धन कसं जोडावं, कुठल्या व्यवहाराने जोडावं, आणि त्याचा खर्च कसा करावा, तेच तुकोबाराय अभंगाच्या पुरुषार्थापैकी जो अर्थ आहे, गृहस्थी जीवनामध्ये मनुष्याने
गृहस्थ आश्रम स्वीकारल्याच्या नंतर जो अर्थ म्हणजे जे धन आहे ते जोडावं लागतं, ते पवित्र असावं लागतं आणि जोडून ते व्यवहाराच्या रूपाने जोडून त्याचा त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारे त्याचा खर्चही केला गेला पाहिजे. तुकोबरायांनी वर्णन केलं की ज्याने गृहस्थ आश्रम स्वीकारलेला आहे, कारण तिन्ही आश्रम त्या गृहस्थ आश्रमावरती काय आहेत, अवलंबून आहे. कारण भगवंतांनी सुद्धा सांगितलं की चारही आश्रमापैकी गृहस्थ आश्रम हा सगळ्यात काय असतो, श्रेष्ठ असतो. कारण गृहस्थी जो जीवन असतं, गृहस्थ आश्रम जो असतो तो वानप्रस्थ, संन्यासी आणि ब्रह्मचारी या तिन्हींचंही पोषण करतो, म्हणून गृहस्थ आश्रम श्रेष्ठ असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणतात की तिन्ही आश्रमांना त्या ठिकाणी पोहोचण्याचं बळ, पालन करण्याचं बळ गृहस्थ आश्रमामध्ये असतं. म्हणून त्या आश्रमामध्ये राहत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे. गृहस्थ आश्रमामध्ये राहत असताना जे धन आहे ना, ते धन कमवत असताना आपण उत्तम व्यवहार करावा, चांगला त्या ठिकाणी धंदा करावा, व्यवसाय करावा आणि चांगल्या मार्गाने आणलेलं ते धन असावं, तरच त्या ठिकाणी जोडून या धन उत्तम व्यवहारे ते उत्तम असावं आणि चांगल्या प्रमाणे त्याचा खर्चही केला जावा. आणि महाराज म्हणतात खर्च करतानाही कसा करावा, तर तुकोबराय म्हणतात उदास विचारे वेच करा. उदास होऊन, तुम्ही म्हणाल पैसा असल्यावर कुठे उदास राहतात का, आणि पैशावाले कुठे उदास असतात का? सांगू तुम्हाला, अनेक अब्जोपती लोक असतात पण समाधान नसतं. अनेक करोडपती लोक असतात पण झोपायला गादी नसती, त्यांना जमिनीवर झोपावं लागतं. अनेक श्रीमंत लोक असतात 55 रोज घरी होतात पण जेवारीच्या भाकरीशिवाय खायचं आहे का सुखी? महाराज त्या ठिकाणी उदास विचारे वेच करा. धन जर चांगल्या मार्गाचा असेल तर त्या घरामध्ये शांती लाभते, त्या घरामध्ये त्या ठिकाणी समाधान लाभतं आणि त्या घरामध्ये आनंद नांदतो. आणि त्या घरामध्ये, कोणत्या घरामध्ये, भूमी पवित्र, अन्न पवित्र, संग पवित्र आणि धन पवित्र. आणि ते आणल्याच्या नंतर, भूमी बांधल्याच्या नंतर, वास्तू झाल्याच्या नंतर, व्यवहाराने धन आल्याच्या नंतर उदास विचारे वेच करा. उदास म्हणजे उदास विचाराने खर्च करायचा. म्हणजे कसा खर्च करायचा, तो पैसा तमाशाला नाही गेला पाहिजे. म्हणजे सरळ सरळ सांगते मी तुम्हाला, वाईट मार्गाला, त्या ठिकाणी तमाशाला नाही, वेश्यालयामध्ये नाही, मदिरालयामध्ये नाही, तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात जिथे सप्ताह असेल, जिथे वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी गोशाळा असेल, त्या ठिकाणी एखादी अनाथालय असेल, ज्या ठिकाणी आश्रम असेल, त्या ठिकाणी दानाच्या रूपाने उदास विचारे वेच करा. सत्मार्गाने जर आपण त्या ठिकाणी दान केला तर ते धनही पवित्र होतं. आणि असा जो उत्तम व्यवहार करून धन जोडतो, उदास विचाराने ज्याचा खर्च करतो, सांगू तुम्हाला, धनाविषयी माणसाने उदास असलं पाहिजे. मग तो ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थी असू द्या, संन्यासी असू द्या किंवा गृहस्थी असू द्या. गृहस्थी जीवनामध्ये सुंदर व्यवहार करून सुंदर धन जोडल्याच्या नंतर उदास असावं. कारण धन हे, धनावर जर उदास असलं ना तर धन का हे शेवटी आपल्यासोबत येणार नाही. सगळ्यांना माहिती आहे, देह हे काळाचे, धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे, हे सगळं जाणारं आहे. आणि महाराज हा उदास विचार करून जो हा प्रपंच करतो, गृहस्थ आश्रम करतो ना, त्यालाच उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. त्याला चांगल्या प्रकारचे परलोकात सुद्धा भोग भेटतील आणि या लोकातही भोग भेटतील. म्हणून गृहस्थी जीवन जगत असताना उत्तम गती, उत्तम जीवन, उत्तम भोग प्राप्त करून घ्यायचे असेल तर उत्तम धन, उत्तम व्यवहार आणि त्याने अजून जीवनामध्ये काय करावं, तर तुकोबराय म्हणतात त्याने परोपकार करावा, निंदेचा त्याग करावा आणि परस्त्रीला बहीण मानावं. अभंगाच्या तिसऱ्या
सांगतात. हा, दादांकरता टाळ्या मग मोकळ्या वाजवा ना अशा. तर कारण आवाजच एवढा उंच आहे की तो आवाज ऐकताना समाधी लागते. ती ईश्वराची देणगी आहे दादाला. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात की उत्तमची गती तो एक पावेल. कोण पावेल तर परस्त्री सदा बहिणी माया. उत्तमची गती तो एक पावेल. कोण पावेल उत्तम गतीला, कोण भोगील सगळ्या सुखाला तर जो परस्त्री सध्या बहिणी माया. जो परस्त्रीला बहीण मानेल. कुठलीही आपल्या घरातली आई पत्नी त्या ठिकाणी बहीण, त्या ठिकाणी आपल्या घरात ही एक आई असते, बहीण असते, एक पत्नी असते. पण त्या ठिकाणी पत्नी सोडली तर परस्त्री सदा बहिणी माया. कुठलीही स्त्री आपल्या डोळ्यासमोर आल्याच्या नंतर गृहस्थ आश्रम ज्यांनी स्वीकारलेला आहे त्यांना सगळ्या स्त्रिया बहिणी किंवा आई दिसल्या पाहिजे. याच्याकरता तुकोबारायांचं उदाहरण घ्या की जाई हो तू माते न करी सायास. त्या ठिकाणी तुकोबारायांकडे वेशा पाठवली तर तुकोबारायांनी तिला मातेची काय दिली, उपमा दिली. अजून अलीकडे या, त्या ठिकाणी ही तुम्हाला बहीण पाहिजे असेल किंवा आई पाहिजे असेल तर याकरता तुम्ही स्वराज्याचे संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांकडे या की महाराजांच्या दरबारामध्ये महाराज त्या ठिकाणी कल्याणच्या सुभेदारांची सून आणल्या गेली. तर आणल्याच्या नंतर महाराजांच्या दरबारामध्ये तिला उभा केलं आणि उभा केल्याच्या नंतर महाराजांनी त्या स्त्रीकडे बघून काय बोलावं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना म्हणावं की हे आई, जर माझ्या जिजाऊ आई साहेब जर तुझ्या इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही तितकेच सुंदर झालं असतो. हे राजांच्या दरबाराचं काय होतं, वैभव होतो. म्हणून सगळ्या राजांच्या दरबारामध्ये बाया नचल्या पण एकच राजा असा होता की त्यांच्या दरबारामध्ये, राज दरबारामध्ये बाया नसल्या नाही. तो दरबारमध्ये शिवाजी महाराजांचा. मला सांगायचा भाव काय की परस्त्रिया सदा बहिणी माया. ज्या दरबारामध्ये परस्त्रीला बहीण मानल्या जातं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण आपण करावं. तुकोबारायांनी ज्या वेशेला स्त्री आई म्हटलं त्या तुकोबारायांचं अनुकरण आपण करावं. आश्रमाचं जीवन, गृहस्थ आश्रमाचं जीवन जगत असताना सगळ्या स्त्रियांना बहिणी मानावं आणि गृहस्थ जीवन जगत असताना त्या ठिकाणी परोपकारी नेने परनिंदा, पर उपकार करावा. सांगू आपण आपल्या धनातला एक हिस्सा देवाच्या नावाचा काय असतो, तो परोपकार करण्याकरता असतो. म्हणून प्रत्येक कोणीही असू द्या गृहस्थ जीवन जो जगतो ना त्याने परोपकार करावा आणि कोणाचीही निंदा कधी करू नाही. नाही स्तुती करता आली ना तर आपल्याला निंदा करण्याचा सुद्धा अधिकार नाही. नाही कोणाला व्यवस्थित बोलता आलं तर वाईट शब्दही बोलू नका. नाही कोणाचं घर उभारता आलं तर कोणाचं पाडू सुद्धा नका. नाही कोणाचं घर विझवता आलं तर जाळू सुद्धा नका. नाही कोणाची स्तुती करता आली तर निंदा सुद्धा करू नका. नाही कोणाचं चांगलं करता आलं तर वाईट सुद्धा करू नका. म्हटलं नाही का गीतामध्ये की भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. या येण्याने परोपकार करावा, परनिंदा करू नये आणि परस्त्रीला बहिणी मानावं. आणि आणखी तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी 4 पुरुषार्थापैकी गृहस्थ आश्रमामध्ये अर्थरूप धन जोडल्याच्या नंतर परोपकार तर केलाच पाहिजे. पण त्यामध्ये भूत दया आणि पशुपालनाचीही त्या गृहस्थ आश्रमामध्ये राहून ती इच्छाही त्याच्या ठिकाणी, नवे नवे ते संस्कारही त्याच्या ठिकाणी असावे आणि त्याने पशुपालनही करावं. अभंगाच्या भूत दया गाई पशुचे पालना. भूत दया गाई पशुचे पालना. पशुचे पालना. भूत दया गाई पशुचे पालना.
की अजून काय करावं की भूत दया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने संसार करत असताना गृहस्थ जीवन त्या ठिकाणी जगत असताना काय करावं की भूतांवरती दया करावी. मग तुम्ही म्हणाल काय स्मशानातल्या भूताकडे जायचं का? मग का भूत म्हणजे पशुजीव असेल मानव जीव असेल कुठलाही यावत 84 असणाऱ्या योनीपैकी जीव असेल. भूत दया गायी पशुचे पालन त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये एक तरी गोमाता असावी. आहे का आता आपल्या भारतातल्या भूमीमधल्या घराघरामध्ये गोमाता राहिलेली नाही. महाराज आपण कितीही म्हणतो की आता गोहत्या बंद झाली पण गोहत्या बंद झालेली नाही महाराज. लोक एवढे अजून त्या ठिकाणी खालच्या दर्जाला गेलेले आहे. मांस तर भक्षण करतातच करता पण महाराज म्हणतात गो मांस सुद्धा अजून भक्षण केल्या जात आहे. हे आपल्याकडून अजूनही या भारत भूमीवरती गोमातेचं रक्त पडत आहे. म्हणून दारामध्ये एक तरी गोमाता असावी. सांगू तुम्हाला ज्याच्या दारामध्ये लिंबाचं झाड आहे आणि ज्याच्या लिंबाच्या झाडाखाली एक गोमाता आहे त्या घरामध्ये कधी रोगराई येत नाही आणि त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी टाणा टोणा मंत्र तंत्र चालत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लिंबाचं झाड सुद्धा आयुर्वेदिक आहे आणि जिच्या असणाऱ्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे. म्हणून दारापुढे एक लिंबाचं झाड आणि त्या ठिकाणी एक गोमाता असली पाहिजे. गोमातेचं पालन करावं आणि सगळ्या भूतांवरती दया करावी. भूत दया गायी त्या ठिकाणी पशुचे पालन त्यानिल्या जीवन वना माझी. महाराज म्हणतात एक तरी गोमाता नाही पालन करता आली तर निदान गोमातेला एक रोजची एक पोळी तरी आपण द्यावी. सांगू तुम्हाला गृहस्थी जीवनामध्ये जगत असताना त्या ठिकाणी आपल्याला काही यज्ञ सांगितलेले आहेत. रोजचे जे यज्ञ आहे गोग्रास असेल त्या ठिकाणी असणारं पिंडदान असेल पितृयज्ञ असेल त्या ठिकाणी वैश्वानराचा यज्ञ असेल अग्नियज्ञ असेल. तुम्हाला सांगू पूर्वीच्या बाया रोज अग्नियज्ञ करायच्या. रोज भाकरीला बसल्या की छोटीशी भाकरी करायच्या ना अग्नीमध्ये. हा अग्नियज्ञ असायचा. करायचे की नाही? आता गॅसच बंद होऊन जाईल है की नाही. अग्नियज्ञ महाराज त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी अग्नियज्ञ असतो. त्या ठिकाणी रोज वैश्वानर यज्ञ असतो. त्या ठिकाणी रोज पितृयज्ञ. रोज एक तुकडा का होईना एक असणारे पिठाचे त्या ठिकाणी भाकरीचे तुकडे का होईना पण स्लॅपवर होईना पत्रावर होईना फेकून देत जा. कारण कावळे येऊन त्या ठिकाणी खाऊन जातात. सांगू तुम्हाला त्याला पिंडदान म्हणतात त्याला पितृदान म्हणतात. सांगू तुम्हाला पिंडदान तुम्हाला सांगू का आपण काय करतो माहितीये का? रात्री जर पीठ जास्त झालं गव्हाचं रात्री जर पीठ जास्त झालं सकाळी उठायचा कंटाळा आला शाळेला डब्बा देऊन पीठ कधी तिंबवायचं कधी लेकराला 2 पोळ्या टाकून द्यायच्या म्हणून माऊली संध्याकाळी 2 पोळ्याचं पीठ शिल्लक करून ठेवते. पण सांगू तुम्हाला गृहस्थ आश्रम स्वीकारल्याच्या नंतर रात्रीचं पीठ कधी सकाळी वापरायचं नाही. ते पीठ 2 तासाच्या नंतर पीठ राहत नाही ते पिंड बनतं. तेच पिंड जर लेकराला खाऊ घातलं तर आपल्याला त्याचा दोष लागतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कधी पीठ टिपून कोण ठेवत होता? हात वर करावं नाही ना. बायगावात नाही ठेवत कोणी. वा वा टाळ्या वाजवा तुमच्याकरताच एकदा टाळ्या. वा वा. हा पिंड ठेवाय कारण ते 2 तासानंतर ते पिंड होतं. मला सांगायचा भाव काय की रोज गोमातेला पोळी द्यायची. रोज नाही देता आली तर एक पिठाची पोळी त्या ठिकाणी पीठ बाजूला ठेवायचं. महिना झालं की कुठल्या तरी गोशाळेमध्ये कुठल्या तरी असणाऱ्या गायीच्या जवळ जाऊन ते पीठ दान द्यायचं. बाबा तुमच्याप्रमाणे तुम्ही खाऊ घाला. पण त्या ठिकाणी भूत दया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी. महाराज गावात असलेल्या पशूंना तर कोणी पाणी पाजेल पण रानात असणाऱ्या पशूंना जो जीवन म्हणजे पाणी पाजतो तो सुद्धा गृहस्थ आश्रम त्याचा धन्य होतो. आणि तुकोबराय म्हणतात अजून त्यांनी काय करावं तर गृहस्थी जीवनामध्ये शांत राहावं कोणाचा वाईट विचार करू नये आणि आपल्या वडिलांना महत्व द्यावं. हे अभंगाच्या 5व्या चरणात. शांती रूप नवे कोणाचा वाईट शांती रूप नवे कोणाचा वाईट शांती रूपी डोळे कोणाचा वाईट शांती रूपी डोळे
सांगितलेलं की गृहस्थ आश्रमामध्ये शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, शांत स्वभाव गृहस्थी जीवनामध्ये असला पाहिजे. एक गरम झालं तर एकाने शांत असावं, तर घरात भांडण होत नाही. शांत असावं, गृहस्थी जीवन ही शांत असावं. आणि शांती ही गृहस्थी जीवनामध्ये कशी आणावी याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही नाथ महाराजांचं अनुकरण करायचं. महाराज शांतीचे सागर पैठण निवासी नाथ बाबांचा गृहस्थ आश्रम असा होता. एवढे शांत होते नाथ बाबा की कधी त्यांनी कोणाचा वाईट विचार केला नाही. महाराज कधीच गृहस्थी मनुष्याने कोणाचा वाईट विचार करायचा नाही. कारण सांगू तुम्हाला, यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एवढे शांत होते नाथ बाबा की यौवन अंगावर थुंकला महाराज, तो यौवन 108 वेळा थुंकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. एक ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. त्या ठिकाणी नाथ महाराजांना राग यावा म्हणून तो ब्राह्मण त्या ठिकाणी नाथ बाबांच्या असणाऱ्या पत्नीच्या खांद्यावर जाऊन पाठीवर जाऊन बसला तरी नाथ बाबा त्याला काही बोलले नाही. शांती महाराज, मग शांती त्या ठिकाणी संसारामध्ये अतिशय महत्वाची असते. किती शांत होत्या त्या असणाऱ्या. महाराज नाथ बाबा ज्यावेळेस जलसमाधी घ्यायला निघाले ना, त्यावेळेस पत्नीचा निरोप घ्यायला आले आणि आल्याच्या नंतर सांगतात मी येतो बरं का म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही आतमध्ये या. नाथ बाबा आतमध्ये गेले आणि सांगितलं आता मला ही शेवटचं दर्शन घेऊ द्या. म्हणून त्या ठिकाणी महाराज त्यांनी शेवटचं दर्शन घेण्याकरता जे आपले डोकं नाथ बाबांच्या चरणावर ठेवलं ना, तर पुन्हा उठवलं नाही. सांगितलं महाराज तुम्ही वैकुंठाला येण्याच्या अगोदर तिथंही कोणीतरी तुमचं स्वागत करायला पाहिजे ना. याला शांती म्हणतात, याला गृहस्थ जीवन म्हणतात. की पती पत्नीचं ऐक्य आणि पती पत्नीचे विचार हे शांत असावे, कोणाचा वाईट विचार ही नसावा. आणि वाढावे महत्व वडिलांचे. घरामध्ये आपल्याला महत्व द्यायचं असेल ना तर आई वडिलांना द्यावं. इथं वडील म्हटलं पण त्यामध्येच आईही येते. तर सांगू का तुम्हाला, त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवं. महाराज ज्या घरामध्ये ज्या कुळामध्ये आपण जन्माला येतो ना, तर महाराज आम्ही समाजामध्ये आपण जे ओळखल्या जातो त्या आपल्या प्रतिष्ठेमुळे नाही तर आई वडिलांच्या प्रतिष्ठेमुळे, आई वडिलांच्या संस्कारामुळे. ज्या घरात चांगले संस्कार असतात त्या घरामध्ये त्या ठिकाणी वारकरी नव्हे महाराज भगवत भक्त जन्माला येतो. याचं उदाहरण म्हणजे तुकाराम दादांचं घर आहे. विठ्ठल विठ्ठल बाबाही सुंदर भजन करतात, सुंदर मृदंगही वाजवतात, सगळेच असणारे वारकरी आहेत. म्हणून वाढवी महत्व वडिलांचे. आई वडिलांना आपण महत्व द्यावं. कारण आई वडिलांना जो महत्व देतो, आई वडिलांची जो सेवा करतो तोच जीवनामध्ये काय होतो, यशस्वी होतो. जो आई वडिलांचा आदर करतो. नवे महाराज आई वडिलांची सेवा ही किती महत्वाची आहे. मी एका मिनिटामध्ये सांगेल, सेवेला पूर्ण विराम देईल. आई वडिलांची सेवा एवढी महत्वाची आहे की 28 युगे झाले आई वडिलांच्या सेवेमुळे विठेवरती देव काय आहे, उभा आहे. पुंडलिकाने ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकाविली, भीटकारे पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. महाराज एकच उदाहरण आहे की आई वडिलांची सेवा करावी, आई वडिलांचा आदर करावा आणि आई वडिलांची रोज एक का होईना प्रदक्षिणा घालावी. सांगू तुम्हाला, ज्याच्या घरात आई वडील आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. महाराज सगळ्यात श्रीमंत जगातला तो माणूस आहे. कारण आई वडिलांची सेवा घरात असावी. जो आई वडिलांना एक प्रदक्षिणा घालतो ना त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळतं. हे शिव महापुराण कथा आपल्याला सांगते की गणेश भगवंताने मा पार्वती आणि भोले बाबांची एक प्रदक्षिणा मारली तर महाराज सांगितलं की आई बाबा माझा विवाह करा. कारण पृथ्वी प्रदक्षिणा केल्याच्या नंतरच तुम्ही कार्तिकीय आणि माझ्यामध्ये विवाह करण्याची अट घातली होती. म्हणून शास्त्र सांगतं की जो आई वडिलांची रोज एक प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं काय मिळतं, पुण्य मिळतं. तुमच्यापैकी आतापर्यंत कोणी कोणी घातले, हात वर करा बरं. कोणीच नाही, मग हाता घाला. विठ्ठल विठ्ठल बरोबर उत्तर दिले
त्याने काही म्हणू कोणी पण उत्तर मात्र बरोबर दिलं. पण आता का होईना तुम्हाला समाजाची लाज वाटत असेल, एका रूम मध्ये आई वडिलांना न्या, आई वडिलांना बसवा आणि जीवनामध्ये एक का होईना परिक्रमा घाला, आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळतं. म्हणून वाढवी महत्व वडिलांचे आणि हेच गृहस्थी आश्रमाचं फळ आहे. काय फळ आहे शेवटच्या चरणात सांगतात. कामनेची आश्रमाचे फळ कामनेची आश्रमाचे
चरणात म्हणतात की तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. मी थोडक्यात सांगते की तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, उदास विचारे वेच करी हेची आश्रमाचे फळ, उत्तम भोगील जीव खाणी हेची आश्रमाचे फळ, परस्त्रिया सदा बहिणी माया हेची आश्रमाचे फळ. त्या ठिकाणी वाढवी, त्या ठिकाणी आई वडिलांना महत्व देतो, वाढवी महत्व वडिलांचे हेची आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. या अभंगाचा शब्दाशी जसा मला अर्थ सांगता आला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यातून जर काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून याच ठिकाणी ठेवून द्या. नातरी बालक बबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले ते चोज करुणी माऊली रिझे जीवी. आणि आजच्या या वास्तूच्या निमित्ताने श्री तुकारामजी दादा वारे आणि सर्व वारे परिवार सर्वांनीच, आईंनी, बाबांनी, दादांनी, बहिणींनी आणि तुकारामजी दादांनी त्यांनी मला या सेवेकरता आमंत्रित केलं. आणि जशी मला सेवा करता आली, कारण मी पहिला त्यांनाही माहीत आहे की मी श्राद्ध 10वा 13वा आणि वास्तू हे कीर्तन शक्यतो मी करतच नाही आहे. पण आता भावाच्याच घरी यायचं म्हटल्यानंतर मी नाही म्हटले नाही, हो म्हटले नाही, पत्रिकात आपोआप नाव छापलं गेलं. तर सांगितले काम करावे सेवकी. या न्यायाप्रमाणे दादांच्या घरची ही सेवा असणारी ही माझ्याकडे आली. आणि जशी मला तुम्हा सगळ्या आईवडिलांची सेवा करता आली मी तशा करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सर्वांनीच उपस्थित राहून सुंदर अशा प्रकारे मला साथ दिलेली आहे. त्यामध्ये मी सगळ्यांचेच या ठिकाणी स्वागत सगळ्यांचं ठेवलेलं नाही. या ठिकाणी शब्द सुमन आणणे वारे परिवाराच्या वतीने आणि त्यांची सगळ्यांची ज्येष्ठ बहीण या नात्याने, त्यांच्या परिवारातलीच मी बहीण या नात्याने तुम्हा सगळ्यांच्या वारे परिवाराच्या वतीने खूप खूप त्या ठिकाणी स्वागत आणि खूप खूप तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. या सगळ्यांकरता एकदा तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवा. तर सुंदर अशा प्रकारे सर्वांनी साथ दिली. त्यामध्ये आमचे असणारे दादा, कारण दादा आपली साथ, कारण मी लहानपणापासून दादांचे आशीर्वाद आमच्याकडे आहे. कारण जे आहे ते सत्य कधीही मानलं पाहिजे. आमच्या वडिलांचे ते मित्र तर आहेच आहेत, पण खूप अगदी साधा आणि सरळ स्वभाव आहे. आणि असं काही नाही की ते रामकथा करतात, भागवत कथा करतात, पण कीर्तनात कसं उभा राहावं असा त्यांचा स्वभाव नाही आहे. म्हणून दादांची साथ आहे. महाराज आहेत, हे महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी आहेत. दोन्ही मृदंगाचार्य महाराज आहेत, आमचे चॅनलवाले दोन्हीही दादा आहेत आणि सगळे आमचे बाल गोपाळ आहेत. आणि हरिभक्त परायण
परमार्थ आश्रमातले महाराज असतील, आमचे वारड महाराज असतील, बाबा असतील आणि अनिलजी महाराज असतील, सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीरंग महाराज वाहेगावकर आपल्याच गावातील, कारण पवित्र तो देश पावन ते कुळ जेते हरीचे दास जन्म घेते. आदरणीय हरिभक्तपरायण श्रीरंगजी महाराज, आपणही बाबा, आपणही उपस्थित आहात. तुमच्याही चरणावरती मी नतमस्तक आहे. कारण बाबा करताही एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण आपल्या गावचं ते वैभव आहे, त्यांची कृपा आशीर्वादच ते आपल्या सर्वांवरती आहेत. आणि गावामध्ये खूप अशा प्रकारचा फार मोठा, अगदी या ठिकाणी 5 तारखेला उत्सव सोहळा झालेला आहे. झाला का आहे? झालेला आहे. सुंदर अशा प्रकारे देवादिदेव महादेव असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्या विंध्य पर्वतावरती नर्मदाच्या काठेवरती जे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर, ज्या विंध्य पर्वताकरता देवादिदेव महादेव भगवंत त्या नर्मदाच्या काठ्यावरती विंध्य पर्वतावरती प्रकट झाले आणि त्या विंध्य पर्वताला आशीर्वाद देऊन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाच्या रूपाने स्थित झाले. अशा ओंकारेश्वर भगवंताची या ठिकाणी काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. एकदा ओंकारेश्वराचं आपण भजन करूया आणि सेवेला पूर्ण विराम द्या. सगळे हाताने असे हाती वर करा सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी माझ्या मागे सांगू तुम्हाला. असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुबर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारण्ययाति. ओंकारेश्वराचं गुण वर्णन करण्याकरता समुद्राची साई केली, आकाशाचं पान केलं, कल्पवृक्षाची लेखणी केली आणि साक्षात शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी सारस्वतीला जरी लेहला ठेवलं ना तरी सुद्धा लेथा येणार नाही. असं ओंकारेश्वराचं एकदा भजन करूया. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. ओंकारेश्वराला ऐकून जाऊ द्या. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हम भी बोले नमः शिवाय, तुम भी बोलो नमः शिवाय. आवाज, हम भी बोले नमः शिवाय, तुम भी बोलो नमः शिवाय. शंकर की डमरू से आवाज आई, शंकर की डमरू से आवाज आई. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, रामकृष्ण हरी. आज ताईनं सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलेला आहे. हरिभक्तपरायण तुकाराम महाराज वारे आणि त्यांचा परिवार यांच्या वतीनं आज त्यांच्या वास्तवचं कालच पूजन झालेलं आहे. वास्तुशांती झालेली आहे. त्यानिमित्तानं ताईनं जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी हा तुकोबरायाचा ग्रस्त आश्रमावर आधारित, ग्रस्त आश्रमाला शिकवण देणारा, ग्रस्त आश्रमाचा आदर्श करून लोकात स्पष्ट करणारा जो अभंग आहे, तर त्या अभंगावर सुंदर अशी सेवा केलेली आहे.
इथं दिग्गज मंडळी एकत्र आलेली आहेत. कारण आपले तुकोबा महाराजच प्रसिद्ध अशा संप्रदायामध्ये सेवा करतात आणि महाराष्ट्रभर त्यांचा नावलौकिक झालेला आहे. हे एक वेगळंच असतं. गावात व्यक्तीला महत्त्व नसतं, कारण गावात जो दिग्गज व्यक्ती झाला तो गावात बहुतेक जास्त राहत नाही आणि बाहेर त्याचा नावलौकिक वाढतो. आणि ज्या वेळेला असा योग येतो त्यावेळेला गावातल्या व्यक्तीचंच गावातल्या व्यक्तीला महत्त्व कळत असतं. कारण जिथं पिकतं तिथं विकत नसतं. जिथं जे मोठं झालेलं असतं तिथं त्याचं महत्त्व वाटत नसतं. परंतु बाहेरल्या व्यक्तीकडूनच आतापर्यंत जे साधू संत महात्मे आणि दिग्गज कोणी झालेत प्रत्येक क्षेत्रामध्ये, तर त्याचं लोकांकडूनच त्यांना महत्त्व कळालेलं आहे. तुकोबरायाचं महत्त्व देहूतल्या लोकांना कळलं नाही, बाहेरच्या लोकांकडून मग देहूच्या लोकांना चाहूल लागलेली आहे. ज्ञानोबरायाचं महत्त्व सुरुवातीला आळंदीच्या मंडळीला कळालं नाही, बाहेरल्या मंडळीकडूनच नावलौकिक होऊन गावात येत असतं. त्याप्रमाणे आज आपल्याला तुकाराम महाराज यांची मित्रमंडळी आणि त्यांची ख्याती, त्यांची कला आणि कलेमुळं त्यांच्याकडं झालेलं इतरांचं आकर्षण ते आपल्याला इथं अनुभव आलेला आहे. म्हणून व्यवहारामध्ये मनुष्य देहामध्ये पूर्णत्व प्राप्त करावं. कोण्याही क्षेत्रात कोणतंच क्षेत्र कमी नाही. ते वादन आसन, गायन आसन, कीर्तन आसन, भागवत कथा आसन, रामायण कथा आसन, भजन आसन किंवा ऐकणं आसन, सेवा आसन, कुठलंच क्षेत्र कमी नाही. कोण्याही क्षेत्रात परिपूर्णत्व हा परमार्थाचं फल आहे. परिपूर्णत्व मिळावं, असं वाजावं की परिपूर्ण, त्याच्यातला आचार्य, त्याच्यातलं एक्सपर्ट व्हावं, त्याच्यातली पूर्णत्व गाठावं. त्यावेळेला तिथं देवत्व प्रगट होत असतो. परिपूर्ण हे देवाचं रूप आहे. पूर्णात पूर्ण हे देवाचं रूप आहे. अर्धी असती ती माया, म्हणून अर्ध्यात दुःख असतं आणि पूर्णात सुख असतं, पूर्णात कीर्ती असते, पूर्णात यश असतं. म्हणून परिपूर्ण व्हावं. प्रत्येकानं ऐकणं देखील असं ऐका की परिपूर्ण, वक्त्यानं परिपूर्ण बोलावं, गायनाचार्यानं परिपूर्णतेनं जीवाचं रान करून गायो, गाण्यातच विरून जावं, वादकानं वादकात विरून जावं. तसे सितार वादक आपले तुकोबा महाराज वारे यांनी परिपूर्ण गाठल्यामुळं त्यांचा नावलौकिक झाला आणि त्यांची मित्रमंडळी त्यांच्या हाकेला ओ देऊन नुसत्या निरोपासरची आपल्या गावात आलेली आहे. आणि आपल्याला कीर्तन श्रवणाचा तथा भजन श्रवणाचा आणि सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. हे मंडळी आपल्या गावात त्याच्या आधी आली नाही, आता आम्हाला परिचय आहे यांचा, आम्ही फिरतोच. म्हणून लकडी दादा, अनिल महाराज, अजून हे अभिषेक महाराजजी, हे भांबिरगे, यांना मी 10-15 वर्षापासून ओळखतो प्रत्येक मंडळीला. पण कुठं गावात याचा योग आला यांचा. पण वारे महाराजांच्या नुसत्या निरोपावर ती मंडळी तत्काल आलेली आहे, सेवा संपन्न झालेली आहे. त्यांच्या वास्तूच्या माध्यमातून त्यांनी भव्य दिव्य अशी वास्तुवी बांधलेली आहे. त्यांच्या वाडवाडलापासून वारे मामा आमचे केशव महाराज वारे, हरिभाऊ महाराजाचे वडील, ते देखील मृदंग वादक होते. गावठी असा कसा तरी पण मृदंग वाजवायची. तिथूनच मृदंगाची कला आपल्या गावात विकसित झाली. त्यानंतर तीच कला त्यांचे सुपुत्र हरिभाऊ वारी यांनी जोपासली. गावात त्यांच्यामुळेच भजन, त्यांना लक्ष्मण तात्या एक आमचे आघाव हे एक साथीदार होते. ते 2 वारी मामांचे शिष्य. आणि तिथून पुढं पुन्हा अजून आता व्हा लागलेले. तिथून पुढं तुकाराम महाराजांना नावलौकिकच कमिलेला आहे. आणि अशी परंपरा वारकरी संप्रदायाची असाच वेल वाढत जावा. येवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावरी. म्हणून आपण परिपूर्ण व्हावं आणि परिपूर्ण होणं हाच मोक्ष आहे. परिपूर्ण होणं हाच धर्म आहे. आणि त्याच्यातच शांती असते, समाधान असतं आणि तेच जीवनाचं फल आहे. तुका म्हणे हेच आश्रमाचे फल, परमपद बल वैराग्याची. म्हणून या रीतीनं दिदीनं आपल्याला, ताईनं मंत्रमुग्ध केलेला आहे. सर्व गावाच्या वतीनं आणि वारी परिवाराच्या वतीनं त्यांचे ऋण निर्देश आणि इथंच थांबतो.